नमस्कार, मी डॉक्टर राजेश मांजरेकर, कृषी विज्ञान केंद्र येथे विषय विशेषज्ञ उद्यानविद्या म्हणून कार्यरत आहे। आज आपण या रोहा तालुक्यातील गोपाळवट या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे सगळं करताना त्यांनी नैसर्गिक पद्धतीचा वापर केलेला आहे। त्याच्यामध्ये ते बियाण्याच्या सुरुवातीपासून बीजामृत, जीवामृत आणि दशपर्णी अर्काचा वापर या ठिकाणी ते करतात। याच्यामध्ये आपले भेंडीचे कोकण भेंडी वाण आहे, त्याचबरोबर माठाचं कोकण दुरंगी हा वाण या ठिकाणी घेतलेला आहे। त्याचबरोबर दुधीचा आपला सम्राट हा वाण या ठिकाणी घेतलेला आहे व घेवड्यामध्ये कोकण भूषण घेतलेला आहे। त्याचबरोबर आपल्याकडे जी कोथिंबीरची आहे ती कोकण कस्तुरी या ठिकाणी घेतलेली आहे। असे वेगवेगळी पिकं या ठिकाणी त्यांनी लागवड केलेली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी नैसर्गिक शेतीचं आपल्याला या ठिकाणी प्रात्यक्षिक बघता यावं आणि साधारणपणे त्यांनी 1 एकर क्षेत्रावरती या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर पॉलिथिन मल्च वापरून त्यांनी मिरचीचं पीकसुद्धा घेतलेलं आहे आणि हे सगळं करताना ते जीवामृताचा आवर्जून या ठिकाणी वापर करतात। ते हे आपल्याला सांगण्यासारखं आणि लोकांनी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून सेंद्रिय शेतीचा किंवा नैसर्गिक शेतीचा आदर्श घेण्यासारखा आहे। माझी सगळ्या शेतकऱ्यांना या निमित्ताने विनंती राहील की त्यांनी नैसर्गिक शेतीचे हे प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहण्यासाठी यावं आणि त्याच्यापासून काय प्रेरणा घ्यावी आणि आपल्या शेतीमध्ये सुद्धा त्याचा वापर करावा। नमस्कार, माझं नाव भाऊरामा डिके, राहणार गोपाळवट, तालुका रोहा। मी गेले 4-5 वर्षापासून शेतीकडे वळलेला आहे, शेती करतो आहे। पावसाळी भात शेती आणि उन्हाळी भाजीपाला। तर गेल्या 3 वर्षापासून मी नैसर्गिक शेतीकडे वळलेला आहे आणि त्याचा मार्गदर्शन यावर्षी 2 वर्षापासून मला कोकण कृषी विद्यापीठ रोहा यांच्याकडून मांडव सर असतील, तलाठी सर असतील, मांजरेकर सर असतील यांच्याकडून केविके यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली मी यावर्षी मुख्य पीक कलिंगड, मिरची ही 2 पिकाबरोबर आंतरपीक मुळा असेल, कोथिंबीर ही पिकं घेऊन त्याच्याबरोबर घेवडा, मका, भोपळा, दुधी, ही पडवळ, कोवाला ही अशी मिश्र पीक घेत असून त्याचा मला केविकाचा खूप मार्गदर्शन लाभला आहे। तर या पिकासाठी मी स्वतः जीवामृत, बीजामृत बनवत असून तर त्याचा प्रॅक्टिकल मी यांचा मला चांगला रिझल्ट मिळाला आहे। अरे ही विषमुक्त शेती सर्वांनी करावी अशी मी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आवाहन करतो। याबरोबरच शेती म्हटल्यावर मनुष्यबळ लागतो, तर त्यासाठी माझी मुलांना मुंबईवरून मुलांना इथे बोलवलेले आहे आणि ते मला चांगला सहकार्य, त्यांना चांगले शिक्षण देतो, हे त्यात विचार करतो आहे, म्हणजे ट्रेनिंग देतो आहे आणि ते चांगल्या प्रकारे काम करतात माझ्याबरोबर। आणि त्याचबरोबर माझी कुक्कुटपालन, गाईपालन, म्हैसपालन, हे दुग्धव्यवसाय हे दोन्ही पूरक व्यवसाय म्हणून त्याच्याबरोबर चालू आहे आणि त्या शेतीतूनच आम्ही पैसा कमवून संपूर्ण आमचं कुटुंब चालवत आहोत। नमस्कार, माझं नाव ऋषभ भाऊडिके। माझे वडील हे पहिल्यापासून शेती करत आलेत आहेत आणि त्यांचे बघून आणि हे त्यांनी मला समजून सांगितल्याबद्दल मी गेल्या वर्षापासून गावी आलो आहे मुंबई सोडून आणि आता त्यांच्याच बोलल्यावरून त्यांच्याच पाऊल टाकत आहे आणि ही सेंद्रिय शेती करत आहे। थोडाफार त्यातनं ज्ञान घेत आहे। मी आता गावठी कोंबडीवरून हे करतो, माझ्याकडे गावठी कोंबडी आहेत, अंडी विक्री करतो त्याच्यातच आणि आता हे भाजीवर हे करतो आहे। माझ्याकडे आणखी गावठी गाय आहेत, त्याचं दुग्ध व्यवसाय आहे, माझ्या घरासाठी वापरतो आणि उरलेलं विक्री करतो आणि त्यांची विष्ठा म्हणजे शेण, गोमूत्र ह्याच्यापासून मी बीजामृत, जीवामृत बनवतो आणि तेच हे शेतीसाठी वापरते। माझं एक तरुणांना विनंती आहे की त्यांनी गावाकडे यावं आणि आपली वडलोपार्जित जमीन आहे सेंद्रिय शेती अशी करावी, तिथूनच आपला उदरनिर्वाह करावा आणि गाव समृद्ध करावं। धन्यवाद। चला आता शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला, त्याचप्रमाणे फेसबुक पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।